जय भीम, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं व तसेच एस फाउंडेशनच्या वतीनं आज मुंबई पुन्हा नाशिक रोडवर जो कार्यक्रम होत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 134वी, जवळजवळ आम्हाला आता 11वं वर्ष आहे। माझे जे सहकारी आहेत त्यांनी मला आतापर्यंत जे सहकार्य केलेले त्यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत 11वं वर्ष मी 14 एप्रिल करू शकलो। मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून धन्यवाद व आभार मानतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं एक सांगेल का नवीन पिढी घडली पाहिजे, युवा कार्यकर्ते घडले पाहिजे, पण संस्कार बी त्यांना महापुरुषांचे भेटले पाहिजे। नाही तर बरेचसे कार्यकर्ते भटकून गेलेले आहेत, त्यांना माहिती नाही नेमकं काय करायचं, काय चळवळ काय म्हणतात काय नाही। तर आंबेडकर चळवळ, आंबेडकर मुवमेंट ही अशी आहे का जो माणूस मुवमेंटमध्ये आला तर त्याच्या डोक्यात हे महापुरुषांचे विचार आल्याशिवाय राहणार नाही। या निमित्ताने मी एवढंच या महाराष्ट्राला, या भारताला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो व माझ्या मंडळाला ज्या ज्या महामान अतिथींनी उपस्थिती दिली, प्रमुख पाहुणे नाशिक जिल्ह्याचे लाडके खासदार माजी हेमंतप्पा गोडसे व तथा छावा संघटनेचे मराठा समाजाचे आमचे गणेश भाऊ कदम, शिवसेनेचे आमचे ज्येष्ठ नेते शिवाजी भोरसाहेब व तसेच आमचे प्रभागातले युवकांचे प्रेरणास्थान चळवळीतले नेते शरदजी जगताप, आमचे कामगार नेते राजेंद्र सोनवणे, आमचे दुसरे कामगार नेते संजयजी जगताप, आमचे छोटे बंधू नितीन भाऊ साळवे आणि या मंडळातले फाउंडेशन म्हणजे माझा सहकारी दीपक भाऊ करडक, नानू साळवे असेल, तसेच आमचे युवा कार्यकर्ते सौरभ भाऊ आयरे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शन दिनेश भाऊ पवार या आणि आमचे डावरे साहेब, खास करून आज त्यांनी सुट्टी घेऊन आमच्या मंडळाला भेट दिली, या सर्वांचं तसेच हेमंतप्पा गोडसेचे खास जे सहकारी आहेत माझे छोटे बंधू शिवम पाटील यांचं पण मी सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो। आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल असंच सहकार्य करावा, असे शुभेच्छा असू द्या, आमच्या पाठीमागे उभं राहा, असं पुढेही आम्हाला सहकार्य कराल असे मी इथे जाणीव करून देतो का भाऊ माझा त्याचा एक सार्थ अभिमान आहे का सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व येता आणि असंच मला प्रेरणा भेटत राहो। मी सर्वांना भारतीयांना शुभेच्छा देतो। भारतीय घटनेचे शिल्पकार ज्यांनी आम्हाला जगण्याचा आमच्या श्वासावर ज्यांचा उपकार आहे, अशीच आम्ही मरोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करत राहो ही सदिच्छा आहे। मी पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत, जय बुद्ध।